आपल्या आवडत्या गणपती बाप्पाचा जन्म गणेश जयंतीला झालेला आहे. तर गणेश जयंती म्हणजेच माघ महिन्यातील चतुर्थी, माघी चतुर्थी. तर आपण बघूयात आज गणेश जयंतीविषयी थोडक्यात महत्त्व, गणेश जयंती कधी आहे, मुहूर्त व या दिवशी काय करावे, काय करू नये, एकंदरीतच सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर या दिवशी काय दान करावे. चला तर आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी मोनिका. तुमचे माझ्या चॅनलवर खूप स्वागत आहे. शिवपुराणानुसार माता पार्वतीने आपल्या उदनातून एका मुलाची मूर्ती बनवली होती आणि तिला पवित्र केले होते, ज्यातून गणेशाचा जन्म झाला. तो दिवस माघ शुक्ल चतुर्थी, त्यामुळे दरवर्षी या तारखेला गणेश जयंती साजरी करतात. या तारखेला आपल्या लाडक्या बाप्पांचा जन्मदिवस म्हणून विधीपूर्वक पूजा करून साजरा केला जातो. बाप्पा म्हटलं की आपण नकळत मोरया कधी म्हणतो हे आपल्यालाच कळत नाही. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणरायाचे स्मरण केले जाते. महाराष्ट्रात गणेश उत्सवाला खास महत्त्व आहे. गणरायाचे भक्त न चुकता संकष्टी आणि अंगारकी चतुर्थीचा उपवास करतात. गणेशाची चतुर्थी तसेच गणेश जयंतीला विशेष महत्त्व आहे. गणरायाच्या 3 अवताराची पूजा केली जाते. पौराणिक दंतकथेनुसार गणरायाचे एकूण 3 अवतार मानले गेले आहेत. या 3 अवताराचे 3 जन्मदिवस साजरे केले जातात. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पहिल्या अवताराची पूजा करून पुष्टीपती विनायकी जयंती म्हणून साजरा केला जातो. तसेच भाद्रपद शुक्ल चतुर्थीला दुसरा अवतार चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन करून गणेश चतुर्थी साजरी केली जाते. त्याचप्रमाणे माघ शुक्ल चतुर्थीला तिसरा अवतार म्हणून गणेश जयंती साजरी केली जाते. कुंडलीतील बुध बळकट करण्यासाठी ज्योतिषाच्या मते गणेशाची कृपा मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील बुध ग्रह कमजोर असल्यास किंवा बुध दोष असल्यास गणेश जयंतीच्या दिवशी गणेशाच्या मूर्तीचा अभिषेक करावा. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी, दीर्घकाळापासून थांबलेली कामे पूर्ण करण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी मंदिरात जाऊन हिरवी वस्तू दान करावी. याचसोबत गरीब आणि गरजू लोकांना हिरव्या रंगाचे कपडे आणि उपयोगी वस्तू दान कराव्यात. खूप फायदेशीर ठरेल. तसेच अजून काय दान करावे ते देखील बघूयात. तर तांदूळ आणि हिरवा मूग दान करावा. या दिवशी गणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी तांदूळ आणि हिरवा मूग म्हणजेच हिरव्या मुगाची डाळ जरी असेल तरी चालेल, मिसळून एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे. याशिवाय भिजवलेले मूग डाळ पक्ष्यांना खाऊ घातल्याने गणपतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर तुम्ही या प्रकारे नक्की दानधर्म करू शकता. अगदी सोपी दान करायचे आहे. आयुष्यातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गणपती बाप्पांचा आशीर्वाद महत्त्वाचाच आहे. जर तुमच्या आयुष्यातील समस्या दीर्घकाळ संपवायच्या नावच घेत नसतील तर त्यांच्या निवारणासाठी गणेश चतुर्थीचा दिवस खूप खास आणि महत्त्वाचा आहे. या दिवशी स्नान वगैरे करून सकाळी गणपती मंदिरात जाऊन गणपतीला 11 किंवा 21 दुर्वा अर्पण कराव्यात. हा उपाय केल्याने व्यक्तीच्या समस्या लवकरात लवकर दूर होतात आणि गणपतीला दुर्वा प्रिय असल्यामुळे आपण दुर्वा अर्पण करतोच, त्या अवश्य हे करावे. सर्व कामे मार्गी लागतील. गणेश जयंतीच्या दिवशी या प्रकारे विशेष उपाय केल्याने व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळू लागते. तर तुम्ही हे उपाय नक्की करा. तर गणेश जयंतीला शुभयोग काय आहेत? तर माघी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला म्हणून याला विशेष महत्त्व आहे. जयंतीचे पूजाविधी आणि महत्त्व पाहूयात. माघ महिन्यातील गणेश जयंतीला धातूच्या, पाषाणाच्या किंवा मातीच्या गणेश मूर्तीची पूजा करायची असते. प्रथम प्राणप्रतिष्ठा करून मंत्रांनी मूर्तीमध्ये दैवत्व आणले जाते. एका चौरंगावर स्वच्छ कपडा अंथरवून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करण्यात येते. तर त्याआधी गणपतीच्या मूर्तीला अभिषेक केला जातो. शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने गणपतीवर अभिषेक होतो व त्यानंतर त्याची स्थापना केली जाते. गणपतीसह महादेव, गौरी, नंदी, कार्तिकेय, शिव कुटुंबाची पूर्ण पूजाविधी करावी. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले, लाल फुले, दुर्वा वाहाव्यात. गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करून नैवेद्य दाखवावा. माघी गणेश जयंती प्रारंभ आणि समाप्ती. हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी माघ महिन्याच्या
शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 12 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 5:44 सुरू होत आहे. ही तारीख दुसऱ्या दिवशी 13 फेब्रुवारीला दुपारी 2:14 संपेल. उदय तिथीनुसार यावेळी गणेश जयंती 13 फेब्रुवारी रोजी येत आहे. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक नावाने अवतार घेतला, म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. मागी गणेश उत्सवात गणपतीला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो. मागी गणेश जयंती ही तिळकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते. अग्निपुराणामध्ये मोक्षप्राप्तीसाठी तिळकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व सांगण्यात आले आहे. गणेश जयंतीला चंद्रदर्शन निषिद्ध मानले गेले आहे. या रात्री चंद्रदर्शन केल्याने मानसिक विकार उत्पन्न होऊ शकतात अशी धारणा आहे. गणेश जयंतीला चंद्र का पाहत नाहीत हे आपण बघूयात. गणेश जयंती ही विनायकी चतुर्थी असल्याने या दिवशी चंद्रदर्शनास मनाई केली जाते. चंद्र पाहिल्याने कलंक लागतो असे म्हणतात. गणेश जयंतीच्या दिवशी 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:44 ते 8:54 आणि 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:18 ते रात्री 10:04 चंद्रदर्शन निषिद्ध आहे. त्यामुळे गणेशाची दिवसाच पूजा करतात. यामागे पौराणिक दंतकथा देखील आहे. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.